नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 1मध्ये मी सौ रत्नमाला स्वामी क्वाड्रॅटिक इक्वेशनमधल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणजेच वर्ड प्रॉब्लेम्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट 2.6. तर मग हे प्रॅक्टिस सेट 2.6 चालू करायच्या आधी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या सगळ्या मेथड्स आलेल्या पाहिजेत. मे बी इट माइट बी फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड ऑर फॉर्म्युला मेथड, कुठलीही मेथड असू दे. तुम्हाला हे ॲप्लिकेशन सॉल्व करताना जी मेथड इझी वाटते ती मेथड तुम्ही यूज करू शकता. फक्त इथे काय करायचं आहे, जे वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत अकॉर्डिंगली तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायची अगोदर. मग बघा, फर्स्ट प्रॉब्लेम, द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं एज आणि 3 वर्षानंतरचं एज ह्यांचं प्रोडक्ट 84 आहे. ओके, मग 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं काढण्यासाठी प्रेझेंट एज माहिती पाहिजे मला. सो व्हॉट आय डू, लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती इक्वल टू x years. 2 years back, so her age 2 years ago will be x minus 2 years. 3 years hence, so her age 3 years afterwards will be x plus 3. बरोबर आहे. मग आता काय म्हणलेलं आहे, प्रोडक्ट ऑफ देअर एज 2 years बॅक अँड 3 years हेन्स इज 84. सो बाय गिवन कंडिशन 2 years पूर्वी x मायनस 2 x प्लस 3 आफ्टर 3 years ह्या दोघांचं प्रोडक्ट आहे 84. मग आता सॉल्व करूया अशा मेथडने. अँड फायनली आय विल गेट अ इक्वेशन x square plus x minus 90 equal to 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होईपर्यंत हा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. एकदा क्वाड्रॅटिक इक्वेशन आल्यानंतर तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व करू शकता. आता मी काय करते, इथे मी फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करते आहे. एक्स स्क्वेअर एक्स प्लस 90 प्लस एक्स मायनस 90 इक्वल टू 0. सो वॉट आय एम गोइंग टू डू इज टेक फॅक्टर्स ऑफ मायनस 90. Okay, that will be 10 9s are 90, middle sign plus, so bigger number plus, and it will become minus. Okay, so then x square plus 10x minus 9x minus 90 equal to 0. Take x common first from first two and take minus 9 common from last two. So in this way we are going to solve the quadratic equation. After solving quadratic equation, you will get two answers as usual. X will be minus 10 or x will be 9. But what was your x? X was your present age of Pragati. But age of a person cannot be negative. Age of a person cannot be negative. So we will get x equal to 9. Suppose in this question it was not an age. Okay, it was not age, it was some number. Then also we have to take both the numbers and get your answer. Okay, म्हणजे या वर्ड प्रॉब्लेम मध्ये एकच आन्सर येईल असं नाही आहे आपल्याला, कधी कधी दोनही येऊ शकतात. पण आपल्याला हे वाक्य लिहिणं कंपल्शन आहे. एज कॅन नॉट बी नेगेटिव्ह, म्हणून x इक्वल टू 9. अँड आय विल गेट फायनल आन्सर, प्रगतीज एज प्रेझेंट एज इज 9 years. अशा पद्धतीने आता आपण फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट केलेला आहे. ओके, सो मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ टू कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर, कॉन्सिक्युटिव्ह इवन नॅचरल नंबर इज 244. आता बघा, हे जे स्टेटमेंट आहे ह्याला आपण तर नंतर कंप्लीट करणार आहोत. त्यापूर्वी मी अगोदर तुम्हाला शॉर्टमध्ये सांग सम. त्यांनी इक्वेशन प्रमाणे मी तयार करते. सम घेतला, सम square two consecutive even natural number. If your first natural number is x, then next even natural number will be
एक्स प्लस टू. इवन नॅचरल नंबर म्हणल्यामुळे एक्स प्लस टू घेतलेले मी. इज म्हणून इक्वल टू घेतला 244. लक्षात येते का? जसं जसं ते सेंटेन्स आहे तसं तसं मी तुम्हाला फॉर्म करून दाखवलेलं आहे. ओके, पुन्हा एकदा बघा वाटल्यास बॅक जाऊन. मग आता ह्याला लिहूया. लेट युअर फर्स्ट इवन नॅचरल नंबर बी एक्स. सेकंड इवन नॅचरल नंबर विल बी एक्स प्लस टू. And they have given you condition sum of square of two consecutive natural number is 244. बघा आलं का सेम. सॉल्व करा. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल टू 244. सो 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 मायनस 240 इक्वल टू 0. 2x स्क्वेअर प्लस 4x इथे येणार आहे मायनस 236. इथे ॲक्च्युली 4 मायनस 244 येणार. बरोबर आहे. मग 4 मायनस 244 विल बी 240. ओके, सो 2x स्क्वेअर प्लस 4x मायनस 240 इक्वल टू 0. नाव इन दिस आय एम गोइंग टू डिवाइड द होल इक्वेशन बाय 2. दिस वॉज युअर ओरिजिनल इक्वेशन. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 आय विल गेट x स्क्वेअर प्लस 2x मायनस 120 इक्वल टू 0. सो 120चे फॅक्टर्स ज्यांची टोटल 2 येईल. आता थोडंसं मी फॅक्टर्स तुम्हाला साईडला दाखवलेले नाही आहे, पुढचे घेतलेले आहेत. अशा पद्धतीने फॅक्टर्स काढून घेऊया. एक्स प्लस 12 एक्स मायनस 10 इक्वल टू 0. सो यू विल गेट एक्स इक्वल टू 10 और एक्स इक्वल टू मायनस 2. ओके, क्वेश्चन काय होता आठवा. मग आता क्वेश्चन होता इवन नॅचरल नंबर. पण हा काय आला तुम्हाला इथे -12. and -12 cannot be a natural number. So x equal to -12 cannot be a natural number. So x equal to 10. So your first even natural number will be 10. And second natural number will be x plus 2, that is 10 plus 2 will be 12. And then you will write final answer. Two even natural numbers are 10 and 12. In this way you are going to continue the problems. लक्षात येते का? आता ह्या ठिकाणी जर नॉर्मल नंबर म्हटलं असतं तर वेगळं झालं असतं. इवन नॅचरल नंबर म्हटल्यामुळे आपण -12 हा कॅन्सल केलेला आहे. सो सी अ नेक्स्ट प्रॉब्लेम. इन द ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन there are 150 orange tree. The number of trees in each row is 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column with the help of following chart. त्यांनी आपल्याला थोडंसं हिंट दिलेले आहेत. ओके, आता या हिंटमध्ये आपण सॉल्व करूया. मग नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम त्यांनी एक्स घेतले. ओके, ठीक आहे, एक्स आहे. So the number of trees in each row is 5 more than column. कॉलम मध्ये x आहे म्हणजे रोज मध्ये येणार x प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज लक्षात येते का? बघा आता जेव्हा मी टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणते, आता तुम्हाला एक एक्झाम्पल देते की समजा असे इथे प्रत्येक लाईनमध्ये 3 मुलं उभी आहेत आणि असे माझ्याकडे 4 लाईन्स आहेत. किती मुलं होतील बघा बरं. किती मुलं होत आहेत? 12 मुलं होत आहेत. म्हणजे 3 मुलं 4 लाईन्समध्ये, म्हणजे मल्टिप्लिकेशन करते मी. बरोबर आहे. मग इथे टोटल नंबर ऑफ ट्रीज विल बी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स ब्रॅकेट एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज इन अ रो म्हणजे तुमचं आहे, सॉरी इथे नाही, इथे खाली आलं पाहिजे आपण ना. आता फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपण हे सगळं जे केलेलं आहे ते मी तुम्हाला आता आपण फॉर्ममध्ये लिहूया. ओके, म्हणजेच आपण सॉल्व करायला चालू करूया ते प्रॉब्लेम अगोदर आणि नंतर फ्लोचार्ट कंप्लीट करूया. सो हियर लेट द नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम विल बी एक्स, इन द रो विल बी एक्स प्लस 5. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे टोटल नंबर ऑफ ट्रीज म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बट टोटल नंबर ऑफ ट्रीज दे हॅव गिवन यू 150. बरोबर आहे.
सिम्पल तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आले. सो एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू 150. टेक 150 दॅट साईड. 150चे फॅक्टर्स 5 टोटल. So x square plus 15x minus 10x minus 150 equal to 0. X common minus 10 common. So you will get x plus 15 x minus 10 equal to 0. X will be 10 or x will be minus 15. But what was x? Number of trees in column. बरोबर आहे. Number of trees cannot be negative. So x will be 10. म्हणजे आपल्याला मिळालं number of trees in each column मिळालं. That is x. So here the number of trees in each column is x equal to 10. So the number of trees in each row x plus 5, that will be 10 plus 5 and it will be a 15. ओके. थोडीशी हिंट तिथेच असते, जे आपल्याला फॅक्टर्स मिळतात ऑलमोस्ट तेच आपल्याला आन्सर आहे. ओके. सो फायनल आन्सर लिहूया. नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम विल बी 10 अँड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो विल बी 15. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे आता की जरीही तुम्हाला हे असं प्रॉब्लेम दिलेला आहे, पण जर एक्झाममध्ये सांगितलं की फिल इन द बॉक्सेस म्हणलेलं असेल तर तुम्हाला हा फ्लो चार्ट जो आहे तो पुन्हा एकदा ड्रॉ करावा लागेल. आणि ह्या फ्लो चार्टमध्ये तुम्हाला सगळे जे आपल्याला दिलेलं होतं ते सगळं आन्सर्स तुम्हाला लिहावे लागेल. बघा आता बरोबर आहे. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो किती आलं होतं? एक्स प्लस 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज देअर प्रोडक्ट एक्स इंटू एक्स प्लस 5. फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणले. क्वाड्रॅटिक इक्वेशन आली एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 5 इक्वल टू 150. ह्याला पाहिजे तर तुम्ही जी आपण फायनल आन्सर आलं होतं ते लिहिलं तरी चालेल आपल्याला. सो दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0. हे 5 आहे. सो एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 150 इक्वल टू 0 ही इक्वेशन लिहिली तरीही चालेल आपल्याला. ओके. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आली होती 10. म्हणजे नंबर ऑफ ट्रीज इन अ कॉलम वॉज 10 आणि त्याच्यामुळे रोला किती आले होते? 15. म्हणजे अशी कॉलम जे आहेत आपल्याला जे बॉक्सेस आहेत आपल्याला सगळे कंप्लीट करावे लागतील. ओके. मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. सो हियर see a problem. Vivek is older than Kishore by 5 years. Vivek is older than Kishore by 5 years. So age of Vivek depends on Kishore. So we have to assume Kishore's age as a x. The sum of the reciprocal of their age is 1:6. That is nothing but 1/6 actually. 1:6 म्हणजे फाइंड देअर प्रेझेंट एज असा क्वेश्चन आहे. ओके. तुम्हाला हिंट दिल्याप्रमाणे लेट द एज ऑफ किशोर इक्वल टू एक्स इयर. सो विवेक विल बी ओल्डर मीन्स बिगर. सो विवेक विल बी एक्स प्लस 5 आहे. सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज. सी हियर सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज. सो सम रेसिप्रोकल ऑफ किशोर्स एज विल बी 1/x. and Vivek age will be x plus 5. लक्षात येते का बा इक्वेशन. सो इज इक्वल टू 1/6 दिले त्यांनी. सिम्पल आहे हे असं. सो फ्रॉम द गिवन कंडिशन सम ऑफ रेसिप्रोकल ऑफ देअर एज इज 1/6. इट इज 1/6. सो विल राइट आन्सर नाउ. 1/x plus 1/x plus 5 equal to 1/6. For the LHS, we will do cross multiply. So here x plus 5 plus x upon x into bracket x plus 5 equal to 1/6. That will give you, that is nothing but 2x plus 5 upon x square plus 5x equal to 1/6. After that what we are going to do is, we are going to do cross multiplication in this way. So in the next step 6 ब्रॅकेट 2x plus 5 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5x. अगोदरची स्टेप बघूयाची का एकदा. बघा इथे असे आहे. सो 6 इंटू ब्रॅकेट 2x plus 5 आणि 1 इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5x. ओके. आली स्टेप ही. 6ने आत मल्टिप्लाय करा. 12x plus 30 एक्स स्क्वेअर प्लस 5x.
12x + 30 ह्या बाजूला घेऊयात आपण. सो आय विल गेट x² + 5x - 12x - 30 = 0. सो x² - 7x - 30 = 0. 30चे फॅक्टर्स 7 टोटल. 10 त्रिक 10 त्रिजा. So here x - 10 and I will get x + 3. So you will get finally x = 10 or x = -3. But what was x? Remember that it was age. So age cannot be negative. So what will be final answer? X will be 10. But what was x? Whose age? Present age of Kishore. So present age of Kishore is 10 years. And Vivek will be x + 5. That is 10 + 5. 15 years. So write down final answer once again. In this way. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करताना जशी ती सेंटेन्स आहे तसंच मी त्याला फॉर्मॅट करते आहे. सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. Suyash scored 10 marks more in a second test than that in the first. म्हणजे सेकंड टेस्टचे मार्क हे फर्स्ट टेस्टवर डिपेंड आहेत. म्हणजे फर्स्ट टेस्टला मी एक्स घेईन. 5 times the score of second test is the same as square of score in the first test. आणि तुम्हाला थोडीशी हिंट देते बघा. जे त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारले फाइंड ही स्कोर इन द फर्स्ट टेस्ट, खूप वेळा असंच होतं की तेच आपल्याला एक्स घ्यायचं असतं. स्टार्ट करायचं का मग? सो हियर मार्क्स इन द फर्स्ट टेस्ट, फर्स्ट युनिट टेस्ट विल बी एक्स. सेकंड युनिट टेस्टमध्ये त्याला किती मिळालेत बघा. ही हॅज स्कोर्ड 10 marks more than the first. आणि कंडिशन अशी आहे 5 times स्कोर ऑफ 5 times म्हणजे 5 इंटू ब्रॅकेट स्कोर ऑफ सेकंड टेस्ट ते आहे x + 10 इज सेम. इज म्हणजे इज इक्वल टू इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ बघा स्क्वेअर ऑफ स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. लक्षात येते का बघा. So here we'll continue then. The score in the second unit test will be x + 10. So here you will get the by condition 5 into x + 10 = x². So it will become 5x + 50. 5x and 50 will go that side. So you will get x² - 5x - 50 = 0. Factors of 50 getting total 5. 10 5s are 50. Get the factors. X - 10 x + 5 = 0. X will be 10 or x will be -5. Okay. For the time being x हे -5 नेगेटिव्ह मार्क्स आपण कन्सिडर करू नये. आपण काही काही वेळा नेगेटिव्ह मार्किंग पण असते. इन फ्युचर तुम्हाला येईलच हे नेगेटिव्ह मार्किंग सिस्टम. ओके. इथं मी लिहिलं आहे बट मार्क्स कॅन नॉट बी नेगेटिव्ह. पण सध्याच्या ह्याच्यामध्ये की कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे आणि नेगेटिव्ह मार्क्स होऊ शकतात काही काही जणांना. ओके. फक्त मी इवन ह्याला असं म्हणू शकते मार्क्स कॅन नॉट बी नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण असंही लिहू शकतो बट x = -5 इज नॉट पॉसिबल. हे सेंटेन्स पण तुम्ही यूज करू शकता. So x = 10. So marks scored by Suyash in the first unit test is 10 and in the second unit test मी लिहिलं नाही आहे. विचारा का? कारण सेकंड युनिट टेस्टचं त्यांनी मार्क्स विचारलेच नाही आहेत क्वेश्चनमध्ये. लक्षात येते का? आता हे जे काही प्रॉब्लेम आपले झालेले आहेत एवढीच अपेक्षा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा. ते प्रॉब्लेम्स कसे आलेत बघा. मी कसं क्वाड्रॅटिक इक्वेशन त्या सेंटेन्सवरनं फॉर्म करत गेलेली आहे त्याचा थोडासा अभ्यास करा आणि मगच तुम्हाला हे सगळं सॉल्व करता येईल. आता हा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे माझा पार्ट 9 हा ॲक्च्युली प्रॅक्टिस सेट सगळं कंप्लीट करतं आहे.
त्यानंतर प्रॉब्लेम सेट आहे. मध्ये एक मी तुम्हाला 2 ते 3 दिवसाचा गॅप देईन. त्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं प्रॉब्लेम सेटमधले जे स्टार्टिंगचे प्रॉब्लेम आहेत, स्टार्टिंगचं म्हणण्यापेक्षा मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही प्रयत्न करा सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा. आणि जे प्रॉब्लेम्स येत नाहीत ते पेज तसंच लीव करा, सोडून द्या. कारण की मी आता प्रॉब्लेम सेट जेव्हा मी घेणार आहे, मी MCQला म्हणा किंवा स्टँडर्ड फॉर्म लिहिण्यासाठी किंवा ते कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड करण्यासाठी मी एक्सप्लेन करणार नाही आहे. मी तुम्हाला फक्त स्लाईड दाखवणार आणि पुढे पटापट कंटिन्यू करणार आहे. मी तिथेच एक्सप्लेन करणार जिथे मला वाटतं की हे प्रॉब्लेम थोडंसं टफ आहे. त्याच्यानंतर मग आपण आणखीन खूप झालं तर माझं एक 2 ते 3 व्हिडिओमध्ये हा चॅप्टर कंप्लीट होईल. ओके, भेटूया आता पार्ट 9मध्ये. ओके, बाय बाय.